नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे आमरस। तर आमरस करणं हे खूप सोपं आहे आणि तुम्हा सर्वांना ते येतही असेल। पण आज मी या रेसिपीमध्ये तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। म्हणजे जर तुमचा रस हा काही वेळानंतर जर काळा पडत असेल किंवा तुमचं म्हणणं असेल की जर मिक्सरच्या भांड्यात रस केला तर त्याची चव थोडीशी बिघडते, तर आज खास रेसिपी त्यांच्यासाठी आहे। तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। इथे मी घेतलेला आहे 1 किलो केशर आंबा। आता हा आंबा नॅचरली पिकलेला आहे, त्यामुळे तो कलरला थोडासा हिरवा दिसतोय। आंबा हा चांगला पूर्णपणे पिकलेला असावा। आता आंब्याच्या हे देठावरून आपण ओळखू शकतो की आंबा खराब तर नाहीये ना। म्हणजे जर देठ जास्त दबत असेल तर समजायचं की तो आंबा खराब आहे। आता ह्या आंब्यामध्ये मी टाकते थंड पाणी। तर थंड पाणी यासाठी टाकते कारण आंबा हा उष्ण असतो आणि आपल्या शरीराला तो बाधू नये, त्यामुळे आंबा जो आहे तो आपल्याला 10 ते 15 मिनिटं थंड पाण्यात भिजू घालायचा आहे। म्हणजे आंबा जो आहे तो जरासा थंड होईल आणि आपल्याला तो रस काढण्यासाठी आंबा जो आहे तो त्याला थोडासा कडकपणा येईल। आता 10-15 मिनिटं झाले, त्यानंतर मी इथे एक आंबा घेतलाय। आता याचा जो देठाचा साईड आहे ती कट करून टाकायची, कारण यामध्ये चिकाचं प्रमाण असतं। आता या पद्धतीने आंबा कट करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे रस काढण्याची, ज्याच्यामुळे आपले हातही भरणार नाही आणि त्यामध्ये काही गर पण शिल्लक राहणार नाही। आंबा आता मी पूर्णपणे कट करून घेतलाय आणि घेतलाय इथे मी मिक्सरचा जार। आता यामध्ये मी डायरेक्ट गर काढून घेते। आता इथे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन असा हा रस तयार होतो। तुम्ही ते बघू शकता किती सहज हा गर निघतो चमच्यानी। तर तुम्ही इथं बघू शकता सालीला काही शिल्लक राहिलेले नाहीये आणि पूर्णपणे गर निघून आलाय। आता याच पद्धतीने सर्व आंबा जो आहे त्याचा आपण गर काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता बियाचं पण याच पद्धतीने मी गर काढून घेते। आता सर्व गर काढून झालेला आहे, त्यानंतर इथे मी टाकते 5 चमचे साखर। आता साखरेचं प्रमाण जे आहे ते आंबा किती गोड आहे कसा आहे त्यानुसार घ्यायचं आहे, किंवा मग तुम्हाला किती गोड प्रमाणात पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। तर साखरेमुळे रस हा लवकर काळा पडत असतो। जर तुम्हाला रस जो आहे तो 1 दिवसासाठी स्टोअर करायचा असेल तर त्यामध्ये साखर न टाकताच हा रस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी टाकते आईस क्यूब। आईस क्यूब यासाठी टाकते, आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये रस फिरवणार तेव्हा ते मिक्सरचं भांडं गरम होत असतं आणि गरम झाल्यामुळे पण आपला रस आहे तो लवकर काळा पडतो। तर आपण आईस क्यूब टाकल्यामुळे तो रस जो आहे तो थंड राहील आणि गरम होणार नाही आणि त्यामुळे आपला रस जो आहे तो काळाही पडणार नाही। जे मिश्रण आहे ते मिक्सरवर खूप काळ पण फिरवत बसायचं नाहीये, त्यामुळे आंब्याची जी टेस्ट आहे ती जात असते। तर इथे आपला घट्टसर आणि थंडगार असा आमरस तयार झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता। तर रसाचा कलर खूप छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रसाला चकाकी ही खूप छान आली। हा रस आता तुम्ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ शकता, म्हणजे जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण तो बाहेर काढायचा आहे। या रसामध्ये तुम्ही थोडंसं साजूक तूप टाकून पण खाऊ शकता। साजूक तुपाने खूप छान टेस्ट येते रसाला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये।